या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. रत्नागिरी जिल्हा नियोजन समिती प्रकल्प संचालक कृषी विभाग जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमानं येथील प्रमोद महाजन क्रीडा संकुलात 3 दिवस होणाऱ्या कृषी तंत्रज्ञान विस्तार सप्ताह आणि कृषी विकास परिषदेचं उद्घाटन अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांच्या हस्ते करण्यात आलं. पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी या परिषदेला दूरध्वनीवरून आणि चित्रफितीच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. कृषी विकास परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यास अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, प्रांताधिकारी जीवन देसाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई, विजयसिंह जाधव, तहसीलदार राजाराम म्हात्रे, प्रकल्प संचालक विजय बेतीवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्रीकांत हावळे उपस्थित होते. पालकमंत्री डॉक्टर सामंत यांनी दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, भारत-पाकिस्तान युद्धात जम्मू काश्मीरमध्ये कर्तव्यावर असताना घाटकोपरमधील जवान मुरली नाईक यांना वीरमरण आले. आंध्र प्रदेशातील त्यांच्या मूळ गावी त्यांचे पार्थिव आणण्यात येणार आहे. त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांच्या सांत्वनासाठी मी इकडे आलो आहे. चित्रफितीच्या माध्यमातून संदेश देताना ते म्हणाले, खैराचं झाड शेतकऱ्यांना मोफत देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला. काजू, आंबा बागायतदारांसाठी कूलिंग व्हॅन घेण्यात आली आहे. अपर जिल्हाधिकारी गलांडे म्हणाले, शासनाच्या ज्या विविध योजना शेतकऱ्यांसाठी आहेत त्याची माहिती या प्रदर्शनातून मिळणार आहे. कृषी उत्पादनाचा लोकसंख्येशी मेळ घालणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाचा उत्पादन वाढीच्या दृष्टिकोनातून लाभ घ्यावा. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सूर्यवंशी, दापोली कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक पराग हळदणकर, पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर सोनवणे, सेंद्रिय शेती पुरस्कार प्राप्त पाठक यांनीही मनोगत व्यक्त केलं. जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी सदाफुले यांनी प्रास्ताविक केलं. शहीद जवानांना आदरांजली वाहण्यात आली. सूत्रसंचालन पूर्वा पेठे यांनी केलं. कृषी उपसंचालक प्रतीक पाटील यांनी आभार मानले.